जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी कोणी ना कोणी त्यांच्याशी आमच्याशी चर्चा झाली आहे तर प्रत्यक्ष या ठिकाणी येणार आहे की आपल्या जळगाव जिल्ह्यातले पण सर्वच सन्माननीय आमदार मंत्री महोदय यांना आम्ही आवर्जून आमंत्रण दिलेलं आहे। आमची विनंती अशीच असणार आहे सगळ्या आपल्या जिल्ह्यातले माननीय आमदार आणि मंत्री महोदयांना Discover timeless elegance, crafted for perfection, at Bhangale Gold. Welcome to luxury. की आपला जिल्हा राजकीय क्षेत्रामध्ये एक चांगली परंपरा घेऊन पुढे आलेला आहे। याच्यामध्ये हा कार्यक्रम राजकीय नाही, पण ज्या नाथाभाऊंनी 40 वर्ष जनतेची खऱ्या अर्थाने लोकसेवा केली, ज्यांनी 40 वर्ष राजकारणावर अधिराज्य गाजवलं, त्या नाथाभाऊंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा सोहळा आहे। साधारणतः 2-3 महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत की आपण या ठिकाणी 60 बाय 80 एवढं फुटाचं 120 लोक बसतील असं व्यासपीठ त्या ठिकाणी तयार केलेलं आहे। बॅकड्रॉपला जो आहे त्या ठिकाणी LED वॉल आहे मोठ्या प्रमाणामध्ये। साधारणतः समोर आपण पाऊस येईल असं गृहीत धरून वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था केलेली आहे। डोम उभे करतोय आपण आणि साधारणतः त्या ठिकाणी आपण 5 ते 6 हजार लोक खुर्च्यांवर नीट व्यवस्थितपणाने बसू शकतील अशा प्रकारची रचना त्या ठिकाणी केलेली आहे। मागे बसलेल्या नागरिकांना सुद्धा ही सभा नीट पाहता यावी म्हणून 2-3 ठिकाणी आपण LED वॉल उभ्या केलेला आहे की जेणेकरून त्याचाही त्यांना नीट लाभ घेता येईल। याच्यामध्ये महत्त्वाचा विशेष असं आहे की आपण महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे, म्हणजे आलेल्या सगळ्या जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे। विशेष करून जो भागवत सप्ताह आहे, म्हणजे भागवत सप्ताह 26 ऑगस्ट पासून तर 2 सप्टेंबर पर्यंत आहे। बाईंनी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे या भागवत सप्ताहाच्या सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा भागवत सप्ताह सोहळा या ठिकाणी पूर्णपणे होणार आहे। याचं 2 वैशिष्ट्य असे की या श्रीमद भागवत कथा सप्ताहामध्ये खगेंद्र शास्त्री महाराज जे शहाद्याचे आहे हे मुख्य कथाकार आहे, वाचक आहे, ते या ठिकाणी कथा वाचणार आहे। आणि दुसरं महत्त्वाचं की नाथाभाऊंच्या पाठीमागे कायमस्वरूपी आशीर्वाद असलेल्या आदिशक्ती संत मुक्ताबाई आहे। तर या संत मुक्ताबाईंच्या चरित्राचं वाचन करण्यासाठी म्हणून ह.ब.प. खोले महाराज जे श्री क्षेत्र मुक्ताई नगर इथले आहे तर त्यांचं या ठिकाणी मुक्ताई चरित्राचं वाचन होणार आहे। सकाळी 4 वाजेपासून काकडा आरती सुरू होईल तर रात्री 10 वाजेला कीर्तन संपेल असं दिवसभराचं नियोजन त्या ठिकाणी आहे। साधारणतः दररोज हे 8 दिवस भागवत सप्ताहामध्ये परिसरातील भक्तगण, साधू संत महाराज हे जवळपास 2 ते 2.5 हजार त्या ठिकाणी रोज उपस्थित असतील असं आमचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। त्यांच्या निवासाची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी, म्हणजे साधू संत महाराज हे सगळे तिथे राहू शकतील अशी व्यवस्था आहे। एकूणच त्या ठिकाणी पूर्ण परिसरामध्ये आध्यात्मिक आणि धार्मिक असं वातावरणामध्ये हा सोहळा आपण संपन्न करतोय। म्हणजे नाथाभाऊंचं जर आपण आयुष्य पाहिलं म्हणजे राजकारण सोडून द्या, पण धार्मिक क्षेत्रामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये म्हणजे जसं संत मुक्ताईचा मी उल्लेख केला तसं पांडुरंगाविषयीचा त्यांना ओढ आहे आणि म्हणून त्या विशेष करून आपण याला ते स्वरूप देण्याचा प्रयत्न केलाय। 30 ऑगस्टला सकाळी 10 वाजेपासून तर 1 वाजेपर्यंत दुपारच्या 3 तास हा कार्यक्रम आपण अपेक्षित ठेवलेला आहे। सकाळी 10 वाजेला नाथाभाऊंचं कोथळीतलं जे जुनं घर आहे तर त्या घरापासून आपण दिंड्या या ठिकाणी समोर असणार आहेत। त्या दिंड्यांच्या माध्यमातून पांडुरंगाचा गजर करत आपण सभेच्या ठिकाणी मिरवणुकीद्वारे जाणार आहे आणि म्हणून परिसरातल्या जवळपास 70-80 दिंड्या त्या ठिकाणी उभे राहतील। लेझिम पथक असणार आहे आणि त्या मिरवणुकीच्या माध्यमातून मग व्यासपीठापर्यंत या ठिकाणी जातील अशी रचना आपण प्रामुख्याने या ठिकाणी केलेली आहे। आणि मला विशेष करून आनंद असा आहे की या निमित्ताने जी अमृत महोत्सव समिती आपण स्थापन केली आहे त्या अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून आपण तेवढ्याच तोलामोलाचे ज्यांनी अनेक वर्ष सोबत काम केलेलं आहे असे महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी सभापती आदरणीय अरुणभाई गुजराती यांना या अमृत समितीचं अध्यक्ष केलंय। आणि माननीय अरुणभाईंनी यासाठी सूचना केल्या आम्हाला सगळ्यांना आणि जवळपास 35 समित्या आपण गठीत केलेल्या आहे। म्हणजे गेल्या महिनाभरापासून याचं सगळं नियोजन चालू आहे
अरुणबाईंचं सातत्याने त्याकडे लक्ष आहे. रोज दररोज त्याच्या फॉलोअप घेणं, काय झालं काय नाही झालं हे ते या ठिकाणी करतायत. आणि मला विश्वास आहे की अरुणबाईंच्या अध्यक्षतेखाली अमृत महोत्सव समितीच्या माध्यमातून हा सोहळा दिमागदार व्हावा यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत.